तसंच करायचं. तू देतेस मी देतो तुझ्याकडे त्याचा लाडू. म्हणा रव्यासारखं त्या बोलली जणू. आठवलं एक किस्सा. पहाटकास्ट. कास्ट. ते पहाट करणार दिवाळी पहाट म्हणून आहे पण दिवाळी पहाटचा एक किस्सा की पहाट दिवशी काय होतं म्हणजे पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी आपण ते म्हणतो पहिली आंघोळ आपल्या इथे माहितीच असेल स्पर्धा लागते ना आपल्या इथे फटाके फोडायचे. अच्छा फटाके फोडायची. असं पहिला फोड खाली येणार बापरे. आणि पहिला फटाका फोडणार. ते दोन मिस्ट्री असतात ना की लग्नात मुलं का धावतात आणि पहिले फटाके का फोडतात. अजूनही कळलं नाही नो रिझन. नो रिझन. त्याच्यात काय तुम्हाला काही मिळत नाहीये म्हणजे काही रिवॉर्ड नाही काही अवॉर्ड जज पण नसेल कोण. तरी आपली डिल्युशनरी स्पर्धा जी आपल्याच इल्युजन मध्ये एक स्पर्धा चालू आहे. आम्ही इतके म्हणजे मी तर इथे त्याच्यासाठी इतका पागल असायचो. पॅशनेटली आम्ही जायचो की मला आठवतं एक पण मी 2 वेळा आंघोळ पण नाही. घ्या पहिली अंघोळ. ब्रो रिव्हर्स द लॉजिक. घरी आल्यानंतर आंघोळ. दिवाळी पहाट. काय ते पॅशन. म्हणजे पहाटाके फोडायचे होते तुला. I'm back. That's what called पादरा joke, okay? पहाट काय म्हणजे ते बोलण्यामध्ये पण लेयर होते. म्हणजे आता तू जे फटाक्यांचा जो विषय बोलला आता माझ्याकडे पण एक चांगला किस्सा आहे त्याचा. म्हणजे जसं तू बोलला की सकाळी उठून बोलू आम्ही वेडे होतो फटाक्यांसाठी. मी एवढा वेडा होतो फटाक्यांसाठी ना तर बाबा माझे म्हणजे हफ्त्याभर आधीच फटाक्याने ढिगभर फटाके आणायचे. नवीन प्रकारचे फटाके आणायचे. म्हणजे ते बटरफ्लाय म्हणून एक फटाका घुसायचा राईट. मग नंतर एक माळ म्युझिकल माळ म्हणून आली मग ती कशी पण अशी आडवी तिडवी जायची. नवीन फटाके ना तर मी आणायचो म्हणजे बाबा आणून द्यायचे. तर मग असं झालं ना की एक वर्ष मला वाटतं मी 2010 मध्ये और 12 मध्ये मी म्हणजे 4थीत होतो मी तेव्हा. एवढं मला आठवतंय. तर 4थीत मी तेव्हा माझा म्हणजे या जगातला पहिला मित्र म्हणू शकतो तो पिंट्या. तर तो पिंट्या माझ्याकडे आला आणि तेव्हा ना मी नवीन एक म्युझिकल माळ असते माहितीये ना तरी थोडी ठीक आहे. म्युझिकल माळ ती मी बाबा घेऊन आलेली पण ती युजली त्या पहिल्यांदा आलेली म्हणून लोकांना वाटलं ना नॉर्मल माळ आहे अशी ओढून जाऊन फुटेल वेगळा आवाज काय असं काहीतरी होतं. तर त्यांनी आणली मी मैदानात घेऊन आलो. माझा मित्र आला त्यांनी मग मी त्याला दाखवलं अरे ही बघ ही अशी थोडी पर्पलिश कलरची माळ आहे वेगळ्या कलरची काहीतरी फंडे आहेत. तर तो बोलतो हा ठीक आहे लावूया ना. तर मी ना मर्डर कडे ह्याच्याजवळ तुम्ही रिझल्ट ऐकाल ना खूप तुम्हाला मजा येईल. तर काय झालं तो आला मित्र मी त्याला बोललो ही माळ आहे आपण लावूया. मी तर जमिनीवर आपण युजली माळ लावतो जमिनीवर पण त्या दिवशी त्यांनी मला अशा एका कॉन्सेप्टवर असा इंट्रोड्यूस केलाय ना ती म्हणजे कसं होतं माहितीये म्हणजे मी त्याला युजली लोक अशी जमिनीवर ठेवून माळ लावतात. त्यांनी मला सांगितलं अरे असा तर दे बायका पडतात असे दे बायकांसारखं काय पडतो दे हातात मर दे आपण असं बोलला डायरेक्ट समोरून एक जण. काही लॉजिक नाहीये म्हणजे तेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा ते आपण खूप मानायचो ना की बाई हे मुलींच्या काम त्यामुळे आपण तेव्हा मग आपण ते मग उडून गेलो. मग तू लावून म्हणजे तू पहिली फोड मी दुसरी फोडतो. तर आमच्याकडे कसं माहिती एक स्टेज आहे मैदानाचे एक स्टेज आहे आणि स्टेजच्या ना असं तुम्ही सरळ चालत गेलं तर गणपतीचं मंदिर त्याच्या बाजूला एक विहीर. तर विहिरीच्या इथून ना एक माणूस चालत होत होता. तर तो म्हणजे चालतो नवीन पिंट्या काका म्हणून त्यांना. त्या विहिरीच्या बाजूला घर पण आहे म्हणजे तो एंड नाहीये हे पण तिथे शुभम राहतो. तर त्या गल्लीतनं ते काकाशी नवीन म्हणजे दिवाळी चालू आहे वातावरण एकदम दिवाळीचा माहोल आहे तर ते आपल्या मित्रांना भेटायला आले असतील असं काहीतरी. तर ते येतात चालत आणि ह्या बहिणी
मी पेटवली, त्याला वाटलं असेल ही माळ नॉर्मल आहे, अशी वरती जाऊन फुटेलच. त्याने हातातनं उडवली ती माळ, जशी पेटली ती माळ, मलाही नाही माहिती काय, त्यालाही नाही माहिती काय, अशी हवेतच जे स्विंग घेता शेनवॉनचा स्पिन केला त्या माळ्याने, तो अशी गेली त्या विहिरीपर्यंत आणि त्या माणसाच्या ऑलमोस्ट खिशात अशी गेली. तो माणूस एका पायावर नाटू 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 घालून, मग हे बघितलं म्हणजे असं काय होणार होते आमच्या इमॅजिनेशनच्या बाहेर होतं. मग तशी ती पिशवी माझ्या हातातून पडली, माझ्या मित्राने उचलली, धावत पळत आम्ही घरात गेलो. पण काय माहिती कोणत्या गद्दार मित्राने आमचं नाव सांगितलं. पण ऐक ना, तुमचं रिॲक्शन हसलात पहिला की घाबरला? म्हणजे तेव्हा असं हसू पण आलं असेल तरी ते पहिलं बाहेर दिसलं. पहिलं घाबरण्यात झालं. सर्वात पहिला हसले असणार ना. पहिला हसलोच म्हणजे हसलो. तरी पण नाटू बघितलं ना. मग गेले जरा काका आहेत. म्हणजे हसलो पण आम्ही काही दाखवलं नाही की आम्ही हसतो, आम्ही मनातल्या आतल्यात हसलो. पण नंतर असं वाटलं शिट काहीतरी घाण झालं आपल्याकडून. तसेच्या तसे फटाक्यांची पिशवी घरी गेलो. पण नंतर काय माहिती कोणत्या गद्दाराने आपलं नाव सांगितलं. मग घरात एवढे फटाके. फटाके फुटले माझ्यावर त्या दिवशी. दिवाळीत मी फटाके नाही फुटले पण माझ्यावर फटाके फुटले. आणि जसं मागच्या वेळी हेमंत बरोबर झालं होतं, जे श्रेयसचं नाही, तर आमचा डाऊट आहे की हेमंतने हे कारस्थान केलं असावं. असावं. हेमंत दगाबाज नाही आहे. हेमंत तू होतास का सर कुठेतरी मागे वगैरे? त्यावेळेस शुभमच्या घरी त्याच्या इथे खिडकीतून हा. वगैरे. कळलं पण शुभम असू शकतो. एक हा. गोष्ट तिथेच राहतो, अरे हो. इकडेच राहतो. त्यांच्याच गल्लीतला माणूस. राहिलं, राहिलं. अच्छा, कोणी फटाके म्हणजे कोणत्या एज मध्ये फोडले असतात? सर्वात पहिला फटाका कधी फोडला तुम्ही दोघांनी? मी तर फटाके फोडले तिथे फुलबाजूत तेच फिरवले. लहानपणापासून ते म्हणजे काय? थोडीशी अक्कल असेल किंवा घरच्यांना वाटलं असेल आपल्याला देऊ याला आता शकतो. पण अक्कल. एक मला- 2-3 वर्षाचे असताना ते मला फुलबाजा. ऍक्च्युली कधी चालू केलं नाही आठवत, पण लास्ट आय थिंक 3री-4थी असताना लास्ट फटाके असे नंतर म्हणजे घेऊन आले बाबा आणि असे फोडले. नंतर बाकीचे असे फटाके 10 फोडले. 15 कारण मला आठवत नाहीये ऍक्च्युली ही गोष्ट, पण मला सांगितली गेली आणि मला ती आता माझ्या डोक्यातच बसली होती. मी माझा सर्वात पहिले फटाके जे फोडलेले, तुम्ही लोकांनी काय पहिला काय फोडलं असेल? लवंगी, फुलबाजी तेव्हा लहान लवंगी तर नसतील, नाही नाही हा. फोडले. पहिली मी पण नाही. मी रशी बॉम्ब फोडले नाही. सर्वात पहिला. आणि डेरी. तिथून डेब्यूट झाला. आणि ते पण मी 5 महिन्याचं किंवा 4-5 महिन्याचं असतात. हा? हो. चल चल. काय? 4-5 महिन्याचा. सांगतो अच्छा, ओके ओके ओके. तर माझ्या पप्पांना माहितीच दिवाळी होतं. किंवा कुठलाही सण याची खूप आवड, खूप जास्त आवड. हो. दिवाळी तर म्हणजे ते आता पुन्हा डेकोरेशन करायला लागणार, फटाके घेऊन येणार. आणि त्यावेळी पण ते म्हणजे त्या काळात 3-4 बॉक्स फटाके यायचे माझ्या घरी. बापरे. तर त्यांना फटाके फोडायची खूप त्यांना पण हौस. ओके. मी होतो तेव्हा काय 4-5 महिन्याचा वाटतं. ते सकाळी पहिल्या आंघोळी दिवशी म्हणजे मला वाटतं तिकडनं पण येतं हे पहिलं जाऊन फटाका फोडायचा. त्या जनरेशन पासून आहे. हो. जनरेशन पिढ्या चालत आलेली जनरेशनल स्पर्धा. प्रथा आहे. सकाळी म्हणजे मला वाटतं ना तेव्हा स्पर्धा असेल की नाही माहित नाही, पण ते सकाळी जाऊन फोडायचं ते तिकडनं कदाचित आलं असेल, उत्साह असेल तो. उत्साह आला असेल तिकडनं तो. तर ते मला घेऊन गेले रस्ते फोडायला. आणि काय रशी बॉम्ब काका हो. एक नंबर. लावला तो आणि तो लगेच फुटला रे. हो, म्हणजे असं हातला जवळ घेऊन मी त्यांच्या हातात उचलून हो. घेतलं. उचलून घेतलाय आणि तो लावला आणि तो लगेच फुटला. हो. हे तुझ्या समोर असलं. माझ्या समोर फुटला आणि त्यांना ऍक्च्युली ते असं वाटलं की माझे कान गेले आणि मी रिॲक्ट पण नाही करत आहे काय. Nice. ए हो आ. पापा ये दुनिया बहुत बुरी है. पापाही पुरे. Oh God. तर माझा सर्वात पहिला एक्सपिरियन्स फटाके. बापरे. म्हणजे पण फटाके ना म्हणजे आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथे असे खूप वेगवेगळे कल्चर्स पण आहे फटाक्यांचे. जसे मी एखाद्या
गल्लीतले वॉर्स पण बघितले आहेत मी फटाक्याला. गल्लीतले वॉर गल्लीतले War? war म्हणजे मी ह्या गल्लीतनं माळ दुसऱ्या तुझ्या गल्लीत टाकेन. अरे हा आपण केलंय बरोबर. गेली तर आतंकवादी. आता आठवलं मला. या माणसाने एक लक्ष्मी बॉम्ब येतो, लक्ष्मी बॉम्ब. याचे शौक काय आहेत? वायर कापून. ते बघून दुसऱ्याच्या गल्लीत हे तर तुम्हाला जोक सांगतो. म्हणजे आम्ही थोडं तुम्हाला आता सांगितलं असेल लास्ट व्हिडिओ मध्ये की थोडं हाईट हाय एलिव्हेशन तर आमच्या खालती पण घरं येतात ना आमच्या घराच्या खाली. तर त्यांच्या घराची बॅक साईड आमच्या साईडला त्यांचा एक्झॉस्ट फॅन जो मागचा असतो तो आम्हाला फेसिंग. या बाईने त्याच्यातच लक्ष्मी बॉम्ब येऊन करून टाकला. का त्यालाच माहिती. लास्ट टाइम जर का पिंट्या का वाईट आहे माहिती वाईट आहे. आहे. पण वाईट आहे. अरे म्हणजे तू त्यांच्या गल्लीत टाक, त्यांच्या घराच्या आवारात फोड, समोर फोड, एक्झॉस्ट त्यांच्या घरात गेला. का रे असं का करतो? पिंट्या वाईट आहे. आपण पिंट्या वाईट. का बरं येणार नाही? जाणून घ्यायचंय मला पण का हे असे तुझ्या ती डोक्यात मस्ती काय होती ना विचार? लहानपणी त्याची. अं, काकींनी किडे किडे हा. किडे आताही ते आहे. मला वाटतं दिवाळीचा 4था दिवस होता. ते तुला जी खायला दिली ती हेच किडे होते. आणि ना मला तुला खाज आहे. हो, तर आता मी त्या गल्ली वॉर्स वाला बोलत होतो ना, म्हणजे एकामेकांच्या अंगावर असे रॉकेट असे फेकतात काय इकडून तिकडून असं. हो ते असे रॉकेट लावून direct फेकतात. हो अरे तू मी बघितलाय समोर अरे काका उभे असतात समोर त्यांचं घर मध्ये म्हणून. ते काका बसले आणि ह्यांच्या झूम 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 असे जातात त्या फटाके. परत तुझ्या त्या नाक्यावर तुझ्या नाक्यावर ना ते चिंपाट लोकांचे ते नाक्यावर आमच्या ते जो रस्ता आहे तिकडे भाऊबीज दिवशी नेहमी ही वॉर जी आहे, अशी गल्लीत व्हायची कधी त्या नाक्यावर यायची रॉकेट आडवे लावणं किंवा ते वर जाणारे फटाके आडवे लावणं. हा, ते मी हो, पण परत पाहिलंय. तुमच्या इथे अशी मी बादली- स्वतः बादली उपडे ठेवून त्याच्या खाली हा, bomb ते लावतात. सगळं तो पाहिलंय. हा प्रकार आहे ना, हा प्रकार मी ऍक्च्युअली बघितलाय. म्हणजे लोक रात्री ना लोक फोडायचे फटाके. मी स्वतः 1 वर्ष तिथे फोडलेले. तो बघतोय ना लोक त्यानंतर फोडायचं बंद केलं. लोक असे बादली मध्ये ना असे बॉम्ब मोडतात, ती बादली वर उठत्या खाली पडत्या. Yeah, that did it. तर ती बादली मग अशी वर जाते, मग ते आकाशात. मग आता आकाशात आपण वेगवेगळे फटाके पण फुटतो, आकाशात पूर्ण एकदम रोषणाई होते. तसं आपण आपल्या घरात पण तर रोषणाई करतो, लाइटिंग लावतो. हा. आपण आपल्या घराला पण डेकोरेट करतो, बाहेर ती अशी रांगोळी काढतो मस्त. कंदील म्हणजे प्राध्यापक साहेबांनी उपमा देताना थोडीशी माती खाल्ली आहे. पण बादली कुठे तो फटाका आकाशात प्रकाश कसा होईल. म्हणजे थोडं जवळपास होतं, ठीक होतं, क्लोज होतं, ठीक आहे, हा. पण थोडीशी माती खाल्ली आहे. पण विषय चांगला विषय. आहे माझ्या मते. चांगला आहे, चांगला आहे. विषय चांगला आहे. एवढा. आणि विषयाचे आपल्याकडे एक्सपर्ट जाणकार. जाणकार आहेत आपल्याकडे. तर मिस्टर कंदील. आणि तो होता पण आकाश युनिव्हर्सिटीमध्ये. ए, काय आकाश कंदील रे, आकाश म्हणून मी इज्जतचे नाव Sorry, आहे. sorry. काय? कंदील. इज्जतचे. तर आपले मिस्टर कंदील आपल्याला कंदील बद्दल आता 2 शब्दाने 2 वाक्यात बोलतील. एक स्टोरी आहे कंदील आणि मी. निबंध निबंध. बरं आम्ही का सुरू हे कर. सगळं का मिस्टर कंदील वगैरे चाललंय यामागचं कारण म्हणजे हा खूप उत्तम कंदील बनवतो. म्हणजे तुम्ही ती रील बघितली असेल ना. पुढच्या वर्षी ते ऑर्डर देतील. चुप. फक्त काय माहितीये तो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो मी. मी नाही येणार आहे, मी नाही येणार. नाही मिळणार. पण हे काय त्याला ना कंदील बनवायला येतात पण तो बनवत नाही. म्हणजे तुम्हाला आमची रील आठवत असेल की मेस्त्री कार्पेंटर पण धड नाही धड नाही. धड गिव्हिंग नाही. माय तसं. फोन टू. ते माहिती ना ती पोरं असतात. अरे तसा तर मी हुशार आहे, फक्त अभ्यास नाही करत. बस लेटिंग स्पीक अबाउट कंदील. बोल सो हा कंदील दरवर्षी घरी बनवतो असं तो सांगतो. असं तो सांगतो. सांगतो तरी हा. तो तरी. सांगतो तरी. फक्त मी सांगायचं काम करतो, बाकी ते येऊन बघतातच. हा. थोडं थोडं. हे कर. अरे बोलायचं तर द्या मला. तर आता तुम्हीच जाणून घ्या कंदील बद्दलचे अरे 2 शब्द. बोलू तर ते जाणून घ्यायला ते. कंदील आणि मी. कंदील कंदी सोडून गेली. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तिचा कंदील बनवून नाही दिला. आणि रस, बरोबर. तो साला बहुत नीच आदमी रहे. तर कंदील आणि मी माझी स्टोरी सांगतो मी. तर कंदील बघायला गेलं तर मी रडतोय.
मरना तेरे को डर नहीं लगता? मी स्टोरी सांगतो माझी. कंदील माझं असं आहे की मी प्लॅनिंग करतो, महिनाभर आधी तरी प्लॅनिंग करतो. आणि कंदील मध्ये तो 2 दिवसा आधी प्लॅनिंग मी 1 महिन्यात आणि 2 महिन्यात. कंदिलाचा पण म्हणजे ते तर त्याचं बरोबरच आहे की प्लॅन करतो आपण पण वेळ नसतो वगैरे. पण वेळ माझ्याकडे नसतो. खूप चांगलं म्हणजे एवढा मोठा आर्टिस्ट आहे तुम्हाला आता कोण म्हणजे मी artist दाखवत आहे? नाही. कोण आर्टिस्ट आहे? सांगतो ना मला खूप चांगलं म्हणजे मी दाखवत नाही की मी असा मोठा आर्टिस्ट आहे, आहे. आहे. कारण काय झालेलं एकदा 2011ला जेव्हा इंडिया वर्ल्ड कप जिंकली तेव्हा मी चौथी म्हणजे 10 वर्षाचा असतो. दाखवत नाही मी ना रांगोळी काढलेली ट्रिब्यूट टू सचिन तेंडुलकर. कारण शेवटचा वर्ल्ड कप होता ना, सचिन तेंडुलकरचा स्केच. म्हणजे खूप चांगली. लास्ट वर्ल्ड कप. अच्छा, ओके, तू आणि रांगोळी तो इयर खूप हा. मेमोरेबल पण होता असं या आपण बरोबर सांगू शकतो. आणि ऍक्च्युली त्याच इयर मध्ये आम्ही सगळ्यांनी क्रिकेट बद्दल थोडंसं असं आम्ही सिरियस माझ्या बर्थडेला जिंकलेली इंडिया. याच्या वाढदिवसाला जिंकलेली. हो 2 एप्रिल. बर्थडे गिफ्ट छक्क्याने मारले एक एक चक्कर वर्ल्ड कप जिताया. गाईज तर म्हणजे मी एवढा मोठा आर्टिस्ट आहे की मी सचिन तेंडुलकरची रांगोळी काढलेली. तर लोक यायची ना बघायला हा. तुमच्यामुळे म्हणजे माझी आई पण बोलवायची ना सगळ्यांना की रांगोळी काढायची तुम्ही रांगोळी. येऊन बोलायचं अरे काय मस्त वाटतो रे वीरेंद्र सेहवाग. आर्टिस्ट लेवल आहे भाई, लेवल आहे कोणतरी, तुझी. अरे चांगला काढलाय दोन्ही याने. म्हणजे सचिन सोडून सगळे वाटले. माझी पण चुकी आहे ती की मी केलेलं पण हेल्मेट घालून फक्त इंडियन जर्सी दिसते एवढाच भाग दिसतोय त्यात कसं कोणाला कळणार की सगळ्यांनीच batting केली ना. सगळ्यांनीच batting केली ना. त्यामुळे ते आता मी दाखवत नाही की मी आहे मोठा आर्टिस्ट. म्हणजे माझा पण एक किस्सा आहे, पण तो असं रांगोळी नाही ती. म्हणजे ती माझी कला एक वेगळी आहे. कारण की तुम्हाला माहिती असेल मी खूप चांगला आर्टिस्ट आहे, एवढा चांगला आर्टिस्ट आहे ना. तू हो. पण आहे? हो. पण तसा वाला तिथेच जुळतं यांचं. म्हणजे आम्ही एका शाळेत असतो, ह्याला माहिती असलं पाहिजे की मी कसला कोणत्या लेवलचा आर्टिस्ट काय आहे. लायकीचा आर्टिस्ट म्हणायचं तर. म्हणजे माझे ते क्राफ्टचे जे होमवर्क असायचे ना, तर आम्ही दोघं एक चांगले मित्र नाही, हा आणि माझी आई खूप चांगले मित्र Yes. आहोत. कारण की माझी आई सगळं माझं पूजा करायची ह्याच्याबरोबर. तर एक तो किस्सा आहे, तो रांगोळीमध्ये माहिती आहे ना, आपण ते असे मी एक कॅनव्हास बनवायला गेलो, ते असं बोटानी बिटानी काय त्या ट्रेंड आलेला माहिती आहे करायचा रांगोळी. लाईट लावायचं त्यावेळी हा, 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 हा. असं त्यावेळी असं DID पण सुधारलेलं. ते म्हणजे काहीतरी लोकं वेडीच ते व्हायची. बोटानी रांगोळी काढतात ना, तसं मी विचार केलेला. पण म्हणजे ते गेलं नाही असं वाटतं. तसं जमलं जमलं नाही. नाही. तर काय झालं माहितीये, असं चुकून ना, म्हणजे मी काय विचार केला, असं मग वेगवेगळे कलरचे हे कलर्स टाकले कलर्स टाकणार. आणि त्याच्यावर मस्त अशी ती डिझाईन बनवली. तुझ्यावर काही येत नाही ते करायचं बस. तेव्हा हे जमलं नाही. ते पण नाही जमलं ते- बोलतो. ते पण जमल्यामध्ये ते असं झालं की वेगवेगळे कलर एकाच्या वर एक पडले तसं. आणि ना मग मी फक्त आता त्याला काहीतरी मिनिंग असलं पाहिजे. आता लोक बोलतील येऊन, अरे काय कोणते कलरचे डबे पाडून गेले काय. म्हणून ना मी त्याच्यावर माझ्या तेव्हा बेस्ट मेमरी होती म्युझिक. त्यामुळे मी असं तो म्युझिकचा मेलोडीवर एक सिम्बल होता, तो असा टाकला व्हाईट मध्ये, एकदम प्रॉपर व्हाईट मध्ये. आणि दोघं अरे हे काय बोललो, सर ते मेलोडी पुढे काय यायचं गाणं कोण गाताय काय गाताय असं फक्त एवढं. हो बोललो एवढं Symbolic, abstract. symbolic. हा, हे माझा ऍबस्ट्रॅक्ट आहे. म्हणजे असं मी माझं म्युझिक डिफाईन करतो. ते बोलले, वाव, आर्टिस्ट. माझी आई आली रात्री, बोलले, अरे 1 किलो रांगोळी वापरलीस. काकीला तेव्हापासून ते तुझ्या ह्याच्या अंगातला कलाकार दिसला की नाहीये. इज्जत गई बे. ना मला एक गोष्ट आवडते, म्हणजे तुझ्या घराची जी मी लाइटिंग बघतो, ते तुम्ही लाइटिंग करता, अख्ख्या गल्लीत पूर्ण प्रकाश होऊन जातो तुमच्या घरामुळे. तर तसे खूप म्हणजे एक्झाम्पल्स आहेत की आपल्या एरियामध्ये पण जे लाइटिंग चांगले करतात वेगवेगळ्या पण प्रकारची. मला वाटतं ते मेन तर तेच आहे ना दिवाळीचं. हा म्हणजे सगळी रोषणाई असली पाहिजे. तो एक दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही थोडं म्हणजे ते कसं वाटतं माहितीये की मी पण आता युजली मला पण आवडतं फिरायला वगैरे. आता कसं ऑफिस आहे त्यामुळे थोडं कमी झालं, पण कॉलेजच्या वेळी सुट्टी असायची ना, तर मी तर युजली फिरायचो, म्हणजे चालत जायचो किंवा कुठे पार्लरला वगैरे फिरायला गेलो जेव्हा आपण,
सेम त्याच जागा परत एक अशा लाईट्स मध्ये आणि खूप त्या दिव्या- छान वाटतं. खूप वेगळं वाटतं, खूप Pleasant. रिफ्रेशिंग वाटतं. जे आता तरी आपण काही वर्षांपासून शिवाजी पार्कला जसं बघतो हा. ते खूप जास्त हा, लाइटिंग खूप lighting. चांगलं काहीतरी करतात तसं खूप सारे मला वाटतं जसं मी लहानपणी पण मला माझ्या पप्पांना एवढी आवड आहे की ते मला घेऊन जायचे बाईकवर आपण लाइटिंग बघायला जाऊया वाव हा. तर जुहूला गेलो किंवा इर्ल्याला गेलो तर अशा ठिकाणं आहेत जिकडे चांगले चांगले छान आणि lighting. बंगलोज आहेत तिथे बरोबर. तर त्यांच्या बंगलोजमुळे पण ते लोकांना तेवढी स्पेस मिळते सगळं मिळतं अमिताभ बच्चनच बंगला गेले म्हणजे तिकडे पण एक लाइटिंग एक वेगळ्या प्रकारे करतात. खूप अशी पॉझिटिव्ह वाईब येते ना या सणामुळे हा. आपल्या सगळ्यांमध्येच. तर Right. पीक मेल कॉन्टेंट तो पण आहे हम्म. लाइटिंग वगैरे जायचा लाइटिंग बघायची बाई आता दुसऱ्यांना कुठे आपण बघतो का? असं चकली खाऊन तिकडे हो अरे चकली खाली पुसायला हवा ते असा. दिसतात तुझ्या कपड्यांना भूत. बापरे तुम्ही बघत असाल काय दिवे लावतोय आम्ही पण 5 दिवस असतो हो रे हो. 5 दिवस अरे असतो हो. आणि मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की 6वा दिवा कुठे तर 6व्या दिवसातलं तेल संपलं. तेल संपलं पहिल्या व्हिडिओ मध्येच तेल संपलं 6व्या दिवसाचं तो दिवा गव्हाच्या पिठाचा होता. अबे साले तुझी वाद संपली. हे चालूच राहणार आहे म्हणजे तुम्हाला कळत असेल की आम्ही काहीच दिवे लावले नाहीयेत दिवाळी सुरू झाली आहे पण आम्ही तरी काही दिवे लावले नाहीये पण तुम्ही या दिवाळीत खास नक्की असं स्पेशल काय करताय ते आम्हाला नक्की सांगा आणि तुमचे पण काही किस्से असतील दिवाळीबद्दलचे आम्ही जे सांगितले आमचे थोडेफार फालतू किती आमची तुम्ही पण तुमचे किस्से सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आता परत उद्या परवा भेटेलच भाऊबीजेच्या इथे एकदा भेटूच आम्ही सगळे एकदा. नक्कीच, हो. नक्कीच. तर तेव्हा आम्ही एकदा फोटो पोस्ट करू तर तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल 6वा दिवा पण लागू. तिचा चेहरा नक्की बघा हा. थँक्यू तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर Share करा करा आणि आणि सबस्क्राईब Subscribe करा. आणि कमेंट पण केलं पाहिजे Comment पण केलंच पाहिजे. नक्कीच. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.